नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र कृषी विभागामध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती निघाली असून महाराष्ट्र कृषी विभाग व आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना म्हणजेच PMFME या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत जिल्हा स्तरावर लाभार्थ्यांना पाठपुरावा हाताळणी सहाय्य देण्यासाठी रिक्त पद भरण्यासाठी उमेदवारांची निवड सुरू झाली आहे। तर मित्रांनो, यासाठी पद कोणतं आहे किंवा पदासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार, अर्ज प्रक्रिया कशी आहे, शेवटची तारीख किती आहे, तर मित्रांनो A to Z भरती प्रक्रिया आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करायचा आहे। तर मित्रांनो, कृषी अधिकारी महाराष्ट्र कृषी विभागाद्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून तुम्हाला जर याची जाहिरात पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक ठेवली आहे। तर सर्वप्रथम यामध्ये भरतीचा प्रकार कसा असणार आहे, तर कृषी विभागामध्ये नोकरी मिळवायची चांगली व उत्तम संधी आली असून भरती श्रेणी राज्य सरकार म्हणजे महाराष्ट्र शासनाची ही भरती आहे। तर पदाचं नाव कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक अशा प्रकारे असून याची जाहिरातसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण दिले आहे। तर मित्रांनो, शैक्षणिक पात्रता सर्वात आधी पाहणार आहेत। तर याची मूळ जाहिरात तुम्ही PDF डाउनलोड करून सुद्धा पाहू शकता। याची सुद्धा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवली आहे। तर मित्रांनो, अर्ज सुरू झाला आहे। जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागवण्यात आले असून अर्ज स्वीकारण्याची पद्धती ही ऑफलाईन पद्धतीची असून पदाचं नाव जिल्हा संसाधन व्यक्ती म्हणजेच DRP यासाठी व्यावसायिक पात्रता नामांकित राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विद्यापीठ संस्थानांकडून अन्न तंत्रज्ञान कृषी अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर पदवी असणं गरजेचं आहे। तर त्याचबरोबर कृषी व कृषी संबंधित पदवीधर इतर कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी इत्यादी असलं तरी चालून जाईल। तर यामध्ये प्राधान्यक्रम जे सेवानिवृत्त बँक शासकीय अधिकारी, सनदी लेखापाल, सल्लागार संस्था, बँक अधिकारी, बँक मित्र, वैयक्तिक व्यावसायिक व्यक्ती, विमा प्रतिनिधी, त्याचबरोबर विद्यापीठ संस्था यांच्याकडे अन्न तंत्रज्ञान कृषी अभियांत्रिकी यांच्यासाठी कृषी व कृषी संबंधित पदवीधारक इतर कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधारक जर असेल तर त्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे। तर या ठिकाणी अनुभव जर असेल तर अन्न प्रक्रिया उद्योगांना तंत्रज्ञान विकसन, वृद्धी, नवीन उत्पादन विकसित करणं, उत्पादनाच्या गुणवत्तेची हमी, अन्न सुरक्षा व्यवस्थापन यासाठी सल्ला देण्यासंदर्भात 3 ते 5 वर्षाचा अनुभव जर असेल तर त्यांचा आराखडा तयार करण्याचा अनुभव असणं गरजेचं आहे। तर आता या ठिकाणी नोकरीचं ठिकाण हे कुठं आहे, तर नोकरीचं ठिकाण सांगलीमध्ये असून सदर पदासाठी मुलाखत घेतली जाणार आहे। वेळेनंतर आल्यास त्यांच्या मुलाखतीचा विचार केला जाणार नाही। तर त्यांना कामाचा अनुभव आहे त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल। निवड झाल्यानंतर संसाधन व्यक्ती यांची कमीत कमी 5 प्रस्ताव ही DLC-कडे मंजुरीसाठी पाठवणे बंद करायचं आहे। तर मानधन तत्वावर जर तात्पुरती नेमणूक केली जाईल तर काम समाधानकारक नसल्यास आपली निवड रद्द करण्याचे अधिकार राखून ठेवण्यात आले आहेत। तर जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी काम करण्याची तयारी असावी। त्याचबरोबर निवड झालेल्या जिल्हा संसाधन व्यक्ती यांना या योजनेअंतर्गत ऑनलाईन ऑफलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे। तर शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यास अर्ज करता येणार नाही। अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ही 19 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे। तर अर्ज पाठवण्याचा पत्ता हा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तसाच कृषी विभाग जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सांगली यांचे कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत सांगली, मिरज रोड, विजयनगर, सांगली 416415। तर मित्रांनो, अशा प्रकारे संपूर्ण जाहिरात या ठिकाणी आपण पाहिली आहे। जर तुम्हाला या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुमची एवढी संपूर्ण पात्रता असणं सुद्धा गरजेचं आहे आणि यासाठी पगार तुम्हाला 40,000पासून मित्रांनो पुढं असणार आहे। तर अशा प्रकारे तुमची जर अर्ज प्रकरणे जर पूर्ण झाली असेल किंवा तुमची जर या ठिकाणी अर्ज करण्याची तयारी असेल आणि तुमची जर पात्रता असेल तर तुमच्यासाठी ही एक चांगली सुवर्ण संधी चालून आली आहे। तर मित्रांनो, आशा करतो व्हिडिओ तुमच्यासाठी फायदेशीर असेल। आशा करतो व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच करायचा आहे आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे। अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात।